श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य पुढे सांगू लागले. अत्यंत प्रेमळ भक्त असणाऱ्या उद्धवाने अशा प्रकारे भगवंताची स्तुती करून प्रार्थना केली तेव्हा आपल्या अनन्य प्रेमी सखा आणि सेवक जीवलग असणाऱ्या उद्धवाला उद्देशून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे उद्धवा, तू मला जे काही म्हणालास तेच मी करू इच्छितो. ब्रह्मदेव, शंकर, इंद्र यांनाही मी त्यांच्या लोकामध्ये परत यावे असे वाटते. पृथ्वीवर देवतांचे जे काही कार्य होते ते मी पूर्ण केले आहे. हा यदुवंश आता आपापसामध्ये युद्ध करून नष्ट होऊन जाईल. आजपासून 7व्या दिवशी या द्वारकापुरीला हा समुद्र बुडवून टाकेल. प्रिय उद्धवा, ज्या क्षणी मी मृत्यूलोकाचा त्याग करीन त्याच क्षणी येथील सर्व मांगल्य नष्ट होईल आणि थोड्याच दिवसात पृथ्वीवर कलियुगाचा महिमा सुरू होईल. मी या पृथ्वीचा त्याग केल्यावर तू मात्र येथे राहू नकोस, कारण बाबा रे, कलियुगामध्ये बहुतेक लोकांची रुची ही अधर्माकडेच राहील. तू आपले आप्त, स्वजन आणि भाऊबंधांचा स्नेहसंबंध सोडून दे. अनन्य प्रेमाने माझ्या ठाई आपलं मन लाव आणि समदृष्टीने या पृथ्वीवर तू विहार कर. इंद्रियांनी जे काही अनुभवले जाते ते सर्व नाशवान आहे. तो केवळ मनाचा कल्पनाविलास आहे. म्हणून ही सर्व माया आहे असे तू समज. ज्या पुरुषांचं मन एकाग्र नसतं त्याला वस्तू पुष्कळ आहेत असा भ्रम होतो आणि अनेकत्वाचा भ्रम झाल्यामुळेच त्याला गुण आणि दोष दिसू लागतात. ज्याची बुद्धी गुण दोषात्मक असते त्याच्यासाठी कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय हा भेदच असतो आणि तो या सगळ्याकडे भेदभावानेच पाहतो. म्हणून हे उद्धवा, तू अगोदर आपली सर्व इंद्रिये आणि मन ताब्यात ठेव. मग हे सगळे जग आपल्या आत्म्यामध्येच पसरलेले असून तो आत्मा आणि परमात्मा एकरूपच आहेत हा अनुभव तू घे. तू आपल्या आत्म्याच्या अनुभवामध्येच आनंदमग्न हो, स्थित हो. कोणत्याही विघ्नाने तू दुःखी होणार नाहीस. अरे, ज्याने यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेतले आणि त्या परमात्म्याचा अनुभवही घेतलाय तो सर्वच प्राण्यांचा अकारण मित्र होतो आणि त्याच्या वृत्ती सदैव शांत असतात. दृश्य विश्वाला तो परमेश्वराचेच रूप समजतो आणि म्हणून त्याला जन्ममृत्यूची बाधा होत नाही. भगवान श्रीकृष्णांनी असा उपदेश केल्यानंतर परमभक्त असणाऱ्या, भगवद्भक्त असणाऱ्या उद्धवाने भगवंताच्या चरणकमलावर आपलं मस्तक टेकून साष्टांग दंडवत घातलं आणि उभा राहून हात जोडून अत्यंत अदबीने उद्धव भगवंताला म्हणाला, आपण योगेश्वर आहात, सर्व जगाचे आधार आहात, योग्यांचे आधार आहात, कारण आपण स्वतःच योग स्वरूप आहात. माझ्या परमकल्याणासाठी म्हणून आपण मला हा उपदेश केलात. परंतु हे अनंता,
जे लोक विषयामध्येच गुरफटले गेले आहेत त्यांना विषय आणि भोगांचा त्याग करणे हे अतिशय अवघड जाते, कठीण जाते. त्यात सुद्धा जे लोक भगवंताला विन्मुख असतात त्यांना तर हे सर्वथा अशक्यच आहे, असं माझं आपलं मत आहे बरं का. हे प्रभू, मी सुद्धा आपल्या मायेने रचलेल्या देह आणि देहाशी संबंधित मी आणि माझं या मिथ्या कल्पनेमुळेच प्रापंचिक जगामध्ये आणि सर्व वस्तूंमध्ये बुडून गेलो आहे. म्हणून हे भगवन, आपण मला उपदेश केलात, आपल्या सेवकाला अशा प्रकारे समजून सांगितलं, परंतु मी त्याचं सहजपणे आचरण करू शकेन अशा पद्धतीने मी काय करावं हे नेमक्या शब्दात सांगा. हे प्रभू, आत्मतत्वाचा उपदेश करणारा आपल्या व्यतिरिक्त मला तरी दुसरा कोणी दिसत नाही. हे भगवन, आपण माणसाचे नित्य सखा आहात, नारायण आहात. म्हणूनच त्रिविध तापांनी पोळल्यामुळे विरक्त होऊन मी आपल्याला शरण आलेलो आहे. आपल्या प्रिय भक्ताचा हा शरणागत भाव पाहून भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, उद्धवा, जे लोक व्यवहार चतुर आहेत ते स्वतःचा उद्धार करून घेतात. आपणच आपले गुरु असतो, कारण मनुष्य हा प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्याद्वारेच आपलं कल्याण करून घेतो. विद्वान मनुष्य या मनुष्य योनीमध्ये जन्माला आल्यामुळे इंद्रिय शक्ती, मनशक्ती इत्यादींना आश्रयभूत असणाऱ्या माझा म्हणजेच परमात्मतत्वाचा पूर्णतः प्रकट रूपाने साक्षात्कार करून घेतात. मी अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये मला मनुष्याचे शरीर अधिक प्रिय आहे. कारण या मनुष्य शरीरातच एकाग्रचित्त असणारा मनुष्य माझा म्हणजेच सर्व प्रवर्तक असणाऱ्या ईश्वराचा साक्षात अनुभव घेतात. या बाबतीत महात्मे असणारे जाणकार विद्वान लोक एक कथा सांगतात. अवधूत आणि राजा यदू यांच्यामधील हा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. धर्माचे मर्म जाणणाऱ्या यदूने एकदा एक त्रिकालदर्शी तरुण अवधूत ब्राह्मण निर्भयपणे विहार करत असलेला पाहून यदू राजाने त्यांना प्रश्न विचारला, हे ब्राह्मण, आपण काही कर्म तर करत नाही, तरी सुद्धा आपल्याला ही चतुर बुद्धी कुठून बरे प्राप्त झाली? आपण स्वतः विद्वान असूनही लहान मुलांसारखे या जगामध्ये वावरत असता. माणसे आयुष्य, यश, संपत्ती किंवा मोक्षप्राप्तीची इच्छा मनात धरूनच धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थांमध्ये आणि तत्वजिज्ञासेमध्ये प्रवृत्त होतात. परंतु कर्म करण्यासाठी समर्थ, विद्वान, निपुण, सुंदर आणि अमृत मधुर असे बोलणारे आहात. असं असूनही आपण वेडा, उन्मत्त आणि एखाद्या पिशाच्याप्रमाणे राहता. आपण काहीच करत नाही आणि कशाची इच्छाही धरत नाही.
या जगामध्ये अनेक लोक अग्नीच्या वणव्यामध्ये होरपळत असतात, परंतु आपल्याला मात्र त्या आगीची झळ अद्याप बसलेली दिसत नाही. हे ब्रह्मन, संसारामधील विषयांचा स्पर्शही नसलेले आपण केवळ एकटेच फिरता, तरीही आपल्याला स्वतःमध्येच आनंद कसा काय मिळतो? अशा प्रकारे यदू राजाने त्या ब्राह्मणाला मोठ्या नम्रतेने मस्तक लववून हात जोडून प्रश्न विचारला. तेव्हा तो ब्राह्मण म्हणजेच अवधूत यदू राजाला उद्देशून म्हणाला, हे राजन, मी आपल्या बुद्धीने पुष्कळ गुरूंचा आश्रय घेतला आहे आणि त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून ते ग्रहण करून मी या जगामध्ये मुक्तपणे विहार करत असतो. मी 1 नाही, 2 नाही, 4 नाही, 10 नाही, तर 24 गुरूंचा आश्रय घेतलेला आहे आणि ते करत असलेल्या आचरणावरून मी माझ्यासाठी शिकवण घेतलेली आहे. हे यदू राजा, मी ज्यांच्याकडून जे काही शिकलो ते मी तुला आता सविस्तर सांगतो. माझा पहिला गुरु म्हणजे आपण जिच्यावर उभे आहोत ती पृथ्वी. पृथ्वी हा माझा पहिला गुरु आहे. या पृथ्वीकडून मी काय शिकलो तर क्षमाशीलता हा गुण शिकलो. पृथ्वीला लोकांनी कितीही त्रास दिला तरी ती तो सर्व त्रास शांतपणे सहन करते. तिच्याकडून मी क्षमा कशी करावी हे शिकलो. जगातील सर्व प्राणी आपापल्या प्रारब्धानुसार वागत असतात. त्यांच्यापासून कितीही त्रास झाला तरी धैर्यवान पुरुषाने त्यांची अगतिकता जाणून आपला धीर कधीही सोडू नये आणि आपल्या मार्गापासून ढळू नये. पृथ्वीचेच रूप असणारे पर्वत आणि वृक्ष यांच्या सर्व काही गोष्टी दुसऱ्यांच्या हितासाठीच असतात. किंबहुना दुसऱ्यांचं हित करण्यासाठीच त्यांचा जन्म असतो. साधू पुरुषाने त्यांचं शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून परोपकार करण्याचा गुण घ्यावा. पृथ्वीकडून मी क्षमा आणि पर्वत वृक्ष यांच्याकडून मी परोपकार हे गुण घेतले. बघ, पृथ्वीवर लोक खड्डे खणतात, थुंकतात, घाण करतात, शौच करतात, मलमूत्र विसर्जन करतात. पृथ्वीमध्ये मोठमोठाले खड्डे खणतात, पृथ्वीला आग लावतात. इतकं सारं करून सुद्धा पृथ्वी कधीही त्यांच्यावर राग धरत नाही. उलट हे सारं करणाऱ्यांना ती भरपूर अन्नधान्य देऊन, औषधी वनस्पती देऊन, आपल्याजवळ अमूल्य असणाऱ्या रत्नांचा साठा देऊन ती त्यांना तृप्त करून टाकते, क्षमा करते. पर्वत आपल्याला नैसर्गिकरित्या खनिज देतात, रत्न माणकं देतात, नाही का?
पर्वतांवर अनेक प्रकारची जंगलं असतात. त्या जंगलातून आपल्याला अनेक प्रकारच्या उपयोगी वस्तू प्राप्त होतात. वृक्ष जे असतात त्यांचे सर्वच भाग मनुष्य प्राण्याच्या उपयोगाचे असतात. मुळं, खोड, फांद्या, पानं, फळं, फुलं या साऱ्याच गोष्टी मनुष्याच्या उपयोगाच्या असतात. शिवाय वृक्ष सावली देतात, गारवा देतात, शीतलता देतात. वृक्षांचा आणखीन एक गुण असा आहे की जे त्यांना दगड मारतात त्यांनाच ते फळंही देतात. जे कुऱ्हाडीने त्यांच्यावर घाव घालतात, जे त्यांना तोडतात, फोडतात, तरीसुद्धा वृक्ष त्यांच्यावर कधीही रागवत नाहीत. उलट आपलं सर्वस्व अर्पण करतात. अशा प्रकारे हे यदू राजा, मी पृथ्वीपासून क्षमाशीलता शिकलो आणि वृक्षांपासून परोपकार हा गुण शिकलो. गोपाल कृष्ण भगवान की जय.